भीषण दुष्काळाला तोंड देत असलेल्या लातूरकरांनी आता यावर मात करायचं ठरवलंय। लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साई नागझरी बंधाऱ्याचं सरळीकरण आणि खोलीकरण लोकसहभागातून करायचं ठरवण्यात आलंय। 18 किलोमीटर लांब सरळीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी जवळपास 7.5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। अनेक संघटना, अनेक लोक, म्हणजे एक सामान्य माणूस, एक चहा विक्रेत्यांनी 500 रुपये आणून दिले। आज सकाळी एका लहान मुलाने स्वतःचं पैसे गोळा केलेले एक डब्बा आणून दिला आणि त्याच्यावर लिहून दिलं, मला खाऊ नको, मला पाणी पाहिजे, माझा लोकवाटा घ्या। म्हणजे ह्याच्यामध्ये मोठे मोठे उद्योगपती तर देतील, पण सर्वसामान्य माणसाचा सुद्धा लोकवाटा ह्याच्यामध्ये मिळणार आहे। आज पाहतोय की आपण जवळपास 14 मोठ्या पोकलेन JCB 210च्या या ठिकाणी नदी क्षेत्रात काम करत आहेत। जवळपास 40 मशीननं हे काम 50 दिवसात 18 किलोमीटरचं काम पूर्ण करणं हे एकमेव टार्गेट या समाजातील सर्व धुरीणांनी घेतलेलं आहे। त्याचा लातूरकरांना आनंद होत आहे। लोक स्वतःहून कार्यालयामध्ये पैसे आणून देत आहेत। विशेष बाब म्हणजे फक्त लातूरचेच नागरिक नाहीत, तर मुंबईतल्या उद्योजकांनीही याकरता मदत केली आहे। तर आर्ट ऑफ लिव्हिंगनंही या कामासाठी 1 कोटींची मदत देऊ केली आहे। पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्यास 1 दिवसाआड नळानं शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो असा दावा करण्यात येतोय। यहाँ देखने के बाद मैंने भी इमीडिएटली कंट्रीब्यूट किया और मुझे ये लगता है कि अगर सब जन अपने टाइम, एफर्ट, एनर्जी के साथ कंट्रीब्यूट करे, जो कॉन्ट्रैक्टर्स है वो शायद एक फोरक्लेन कंट्रीब्यूट कर सकते हैं, जो लोग हैं वो पैसा कंट्रीब्यूट कर सकते हैं। और आज जो ये परिस्थिति है इसमें से अगर ही सब जन लोग इनिशिएटिव ले तो बहुत ही पॉझिटिव्ह वे से बाहर निकल सकते हैं, आज के लिए और फ्यूचर जनरेशन के लिए भी। आज जे आपण या नदी पात्रात उभे आहोत, या नदी पात्राचं 18 किलोमीटरचं काम आपण करणार आहोत। हे काम केल्यामुळं या नदी पात्रामध्ये साधारणपणे 18.5 दशलक्ष घनमीटर पाणी साठा होणार आहे आणि हा पाणी साठा लातूरकरांसाठी रोज जरी पाणी दिलं तर तो पुरेसा आहे। उजनी धरणातून लातूरला कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची मागणी मान्य होईल तेव्हा होईल, पण पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून सुरू केलेलं हे काम लातूरकरांसाठी संजीवनी ठरणार आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।